शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना आणि अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला मॉर्निंग झाली आज कुलपामध्ये तेल टाकायला आणि हे आहे मिश्रीचं तेल. ते भरपूर ठिकाणावर कामाला येते आणि 12 जे घरात ठेवते मी, कारण पाऊस जे आहे ते लगातार चालू आहे. कुलपं इतके जाम झालेत ना की उघडच न झाले. तर कुलपामध्ये तेल टाकलं ना आता म्हटलं तर आम्ही आमच्या छोट्याशा शेतामध्ये, जसं की आमच्या घरामध्ये गार्डन आहे आणि तिथे काढायचं मला भाजीपाला काय काय निघले काय काय नाही ते व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा. ते मोठंवालं कुठंच नाही की कारले आले नाही तर येईल बी. आपल्या घरच्या मिरच्या ऐकत नाही ते मस्त झणझणीत ठेसा वाटायचा घरच्या. किती झाड लदबद झाले मिरच्यानं. एका झाडाला किती भरपूर मिरची आली बघ. पित्राला तोडल्या होत्या, आता ही दुसरी तोडून आहे ह्याची. तर पावसानं नाचत्यात लई दिस ठुल्या की. हे दोडके बियाला ठेवलेत आहे की नाही. 3 दोडके ठेवला बियाला. किती लई राहिले चुकून दोडके. अरे बापरे. सीताफळ ऊन पडले जाय मारायली बघा देव का. एवढं बघा घरचं सीताफळ किती मोठं आहे. अशी मेहनत केली ना की असं खायला भेटतंय घरचं मस्त फुकटचं. देवानं जशी ताकद दिली तर त्याचा उपयोग बी करावा लागतंय. नुसतं बसून खायला कसं भेटेल. मेहनत केली म्हणून आज घरचं मस्त असं ताजं ताजं एकदम फ्रेश जे आहे खायला भेटायला. तर राहिलेली सीताफळ शिडी लावून काढून घ्यायची. आमची सगुना निघली पिल्ले घेऊन बाहेर. आज किती दिले तो हिने पिल्ले? 7 पिल्ले आहेत. आजच काढले तिला बाहेर. खुरवड्यातून आजच बाहेर काढली. सकाळी कवळं कवळं ऊन पडलंय मस्त. आज पाऊस नाही काही नाही. वातावरण एकदम फ्रेश आणि चांगलं आहे. नाशी टाकली रांगोळाच. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज. देवीला हार बीर करून द्यावा म्हटलं तर लिंब सगळे ऐन सीझनला संपून जाते. तर आणि एरी कमी सडा पडणं गेला, कुणी खायनं गेलं ना काही नाही. आता हार बीर करून द्यावा म्हटलं तर एक लिंबू नाही झाडाला लावायला. तर आमचे मालक आता सीताफळ काढायला कारभारी आमचे. हो का इथं आहे, इथं फुटलेलं आहे. शिडी कशीच आहे. शिडी लावून काढले तर सगळे छाटून काढता येत नाही. वरचे वरच राहतात आणि खालचे खालीच. आता लास्ट तोडणीचे सीताफळ ते आता एकड दुकड राहते ते तोडल्यावर. दुसऱ्याच्या कामानं हे कुठं तोडणंच होईना झालं. किती दिवस झालं. घंटा 1.5 घंटा जाते हे सगळं तोडायला. भाजीपाला हे म्हणलं तर निष्ठ नीट लावा शिडी. ना पाडाचं सीताफळ हो का नाही. त्याला मस्त फुलं येत होते. कमी फुलं येत नव्हते याला श्रावण महिन्यामध्ये. सगळे ह्याच्या सावलीनं दबून गेले लिंबाच्या. वरचे राहू दे पाखरं खाते सगळे. माणसं कुठेही खातात, पैसे देऊन बी खातात. त्यांना पैसे देऊन बी फुकट बी भेटत नाही खायला. ते वरचे 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 सगळे पाखरं खातात. आता चला मॉर्निंगचे कामं सगळे झाले तर टायमिंग व्हायली आता 11. तर आजचा आहे घटाचा दुसरा दिवस. तर पहिल्यांदा तिथं छानशी मी रांगोळी टाकून ठेवली. नाच जे आहे ती जास्वंदीच्या फुलाची माळ आहे, जसं की लाल फुलाची माळ आहे. त्याचं फुलं पण आणले, जसं की भरपूर फुलं वर उगवतात. पण आज जे आहे 2-3 फुलं निघले जास्वंदीचे. तर मस्त आधी तर रांगोळी काढून घेतली. मस्त घटाला जे आहे ते लाल फुलाची माळ पण घातली.
आणि असं देवीचा छोटासा मुकुट काढला होता मी प्लेटीमध्ये, जसं की पितळची प्लेट आहे, खूप छान असा मुकुट होता. तर आज 30 रांगोळी काढली होती. मस्त घटाला पाणी टाकून लाल कलरच्या फुलाची माळ घातली, आरती वगैरे केली. ना आज जे आहे घटाचा दुसरा दिवस आहे. तर मी पण साखराचा नैवेद्य दाखविला आणि घटाला जे आहे आज साखराचं नैवेद्य आहे. तर चला मस्त सकाळी जी आहे छानशी पूजा करून घेतली. भरपूर कामं वगैरे झाले नाही, तर सकाळी पूजा होत होती. पण रोजच पाऊस जसं की चालू आहे त्याच्यामुळे ते काहीच तोडता येत नाही. सीताफळ वगैरे पण लास्ट तोडणी होती, तर छोटे मोठे राहिले होते. पुण्याच्या तोडा म्हणलं की दिवसभर पाऊस यायला, मग अंगावर भरपूर पाणी पडतंय झाडाचं. त्याच्यामुळे सकाळी मॉर्निंगचे काम आटपून घेतले. 10-11 वाजता पूजा केली. जसं की जोगवा आपण मागायचं असते 5 घरी, तर जाऊन कॉलनीमध्ये जोगवा मागून पण आले. सकाळी मस्त अशी गव पूजा केली. घटाचा धान पण छोटं धान उगवू लागले घटाचं. आणि तुमचं धान उगवलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आज घटाचा दुसरा दिवस होता असा.